राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे। 2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं। शनिवारी अर्थातच काल 23 ठिकाणी मतदान पार पडलं। आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने आता मतमोजणीची तयारी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणता पक्ष बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक बड्या आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागलेली आहे। महायुतीमधील तिन्ही पक्ष बाजी मारणार की विरोधी महाविकास आघाडीला कौल मिळणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आणि या निकालाचे सर्वात जलद आणि अचूक अपडेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर पाहू शकणार आहात। तर या निवडणुकीच्या संदर्भातली अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। थेट जाऊयात सिंधुदुर्गमध्ये रोहन नाईक आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत आणि जालन्यामधून सुधाकर जाधव आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। मी रोहन नाईक यांच्याकडे जातोय। रोहन, सिंधुदुर्गमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली होती। आता 10 वाजता निकाल यायला सुरुवात होईल। कशा पद्धतीने प्रशासनाची तयारी आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे आणि साधारणतः कोणत्या विभागामध्ये किती फेऱ्या या निकालासंदर्भात होणार आहे? नक्कीच शुभम सर, एकंदरीत पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 नगरपरिषदा सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि एक कणकवली नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि आज याची मतमोजणी सुरू होईल 10 वाजेपर्यंत सुरू। त्यानंतर पाहिलं असेल तर कणकवली हा जो मतदारसंघ आहे शुभम सर, अतिशय महत्त्वाचा मानला जातो पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी। कणकवली नगरपंचायतसाठी इथे स्थानिक विकास आघाडी जी होती, स्थानिक शहर विकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये खरी स्पर्धा दिसून येणार आहे। पाहिलं असेल तर संदेश पारकर हे शहर विकास आघाडीकडून त्यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि समीर नलावडे जे माजी नगराध्यक्ष सुद्धा होते ते पुन्हा एकदा रिंगणात नगराध्यक्ष पदाचे आणि इथे खरी स्पर्धा होणार आहे। आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले होते आणि कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे शिवसेनेने जो पाठिंबा दिला त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। स्वतः राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत इथे उपस्थित होते, निलेश राणेचे आमदार आहेत कुडाळ मालवण तेच यादी उपस्थित होते आणि इथे प्रचार सभा घेतल्या आणि त्यामुळे एकंदरीत आता भाजप आणि शहर विकास आघाडी याच्यामध्ये खरी स्पर्धा दिसून येणार आहे। आणि पाहिलं असेल तर काल नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे, आजही ते सिंधुदुर्गात आहेत आणि काल त्यांनी स्पष्ट केलं होतं की कणकवलीमध्ये भाजपचाच बालेकिल्ला आहे, कणकवलीमध्ये आमचाच विजय होईल आणि स्थानिक लोक आम्हालाच निवडून देतील असं त्यांनी म्हटलं होतं। पाहिलं असेल तर आता 10च्या नंतर याचे निकाल सुरू होतील। 12 वाजेपर्यंत कणकवलीचे निकाल हाती येणार आहेत। 3 फेऱ्यांमध्ये हा जो निकालाचा आहे तो रिझल्ट आपल्या हातात मिळणार आहे। आणि या व्यतिरिक्त शुभम सर पाहिलं असेल तर मालवणमध्ये विद्यमान आमदार निलेश राणे आणि भाजपमध्ये यांच्यात खरी चुरस असेल। त्या व्यतिरिक्त ठाकरे सेनेचे वैभव नाईक जे माजी आमदार होते त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला असणार आहे। आणि पाहिलं असेल तर निलेश राणे यांनी जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं पैसे वाटपाचं त्या संदर्भात त्यानंतर मोठ्या प्रमाणात घडामोडी राजकीय घडल्या। रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले। त्यानंतर मुंबईमध्ये जे अधिवेशन, नागपूरमध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळी रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेची भेट झाली, ती मैत्रीपूर्ण भेट झाली असं म्हटलं। परंतु सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना यांच्यात खरी तुल्यबळ लढत होणार आहे। मोठा भाऊ कोण? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।